इयत्ता 6वी प्रथम सत्रांत परीक्षा श्रवण कौशल ग्रेड 6 फर्स्ट समेटिव्ह असेसमेंट लिसनिंग स्किल्स सूचना इन्स्ट्रक्शन्स. एक गोष्ट तुम्हाला 2 वेळा ऐकवली जाईल. गोष्ट व्यवस्थित ऐका आणि खालील प्रश्नांसाठी योग्य उत्तरे निवडा. You will listen to the story twice. Listen to the story mindfully and choose an appropriate answer for the questions given below. आता तुम्ही गोष्ट ऐका. भाग 1 पार्ट 1. एक सुंदर गाव होते. त्या गावात एक मोठी नदी होती. नदी डोंगरातून वाहत यायची. रोज सकाळी डोंगराच्या वर सूर्य चमकत असे. त्या गावात खूप झाडे पण होती. झाडांवर कावळे, चिमणी आणि मोर बसत असे. त्या गावात एक गवळी राहत होता. गवळीचे नाव राम होते. रामचे गावात खूप मोठे घर होते. रामच्या घरात त्याचे आजी आजोबा, आई बाबा आणि छोटे बहीण भाऊ होते. बहिणीचे नाव दिवा होते आणि भावाचे नाव दीपक होते. त्यांच्या घराबाहेर एक पांढरी गाय आणि एक जाडी काळी म्हैस होती. रामची गाय आणि म्हैस खूप दूध देत असे. त्याच्या घरी रोज दूध विकत घेण्यासाठी खूप ग्राहक येत असे. ग्राहक रांगेत उभे राहून दूध विकत घेत असे. भाग 1 इथे संपला. आता आपण पुन्हा भाग 1 ऐकूया. एक सुंदर गाव होते. त्या गावात एक मोठी नदी होती. नदी डोंगरातून वाहत यायची. रोज सकाळी डोंगराच्या वर सूर्य चमकत असे. त्या गावात खूप झाडे पण होती. झाडांवर कावळे, चिमणी आणि मोर बसत असे. त्या गावात एक गवळी राहत होता. गवळीचे नाव राम होते. रामचे गावात मोठे घर होते. रामच्या घरात त्याचे आजी आजोबा, आई बाबा आणि छोटे बहीण भाऊ होते. बहिणीचे नाव दिवा होते आणि भावाचे नाव दीपक होते. त्यांच्या घराबाहेर एक
पांढरी गाय आणि एक जाडी काळी म्हैस होती. रामची गाय आणि म्हैस खूप दूध देत असे. त्याच्या घरी रोज दूध विकत घेण्यासाठी खूप ग्राहक येत असे. ग्राहक रांगेत उभे राहून दूध विकत घेत असे. भाग पहिला इथेच संपला. आता तुम्ही प्रश्नांची उत्तरे द्या.